सध्या अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे। कुठे काय परिस्थिती आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर कायम, तर 461 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अनेक घरं पुराच्या पाण्याखाली, शेकडो हेक्टरवरील पिकं सडली। पुरामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। गोदावरीच्या पुरामुळे परळीतील 4 एकरावरील कापसाचं पीक वाहून गेल्यानं कदम कुटुंब चिंतेत। मुलीच्या लग्नाचे स्वप्न पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं आईला अश्रू अनावर। नांदेडच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। जुन्या नांदेड शहरासह नदीकाठचा भाग पाण्याखाली, शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणीच पाणी। 461 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। विष्णुपुरी धरणातनं सध्या नदीमध्ये 2,50,000 क्युसेक वेगानं विसर्ग। सोलापूरच्या परांडा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे भोत्रा बंधारा फुटला। नदीकाठची शेती यामुळे वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। पाहणीसाठी एकही अधिकारी न आल्याची शेतकऱ्यांची माहिती, तर आतापर्यंत 1 ते 1.5 एकर जमीन वाहून गेली आहे। बंधारा फुटल्यामुळे नेरले ते परांडा ही वाहतूकही बंद। भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे। इंद्रावती आणि पर्लकोटा नद्यांना पूर। भामरागड तालुक्यासह 40 गावांशी संपर्क नाही। मागच्या 3 महिन्यात भामरागड तालुक्याचा संपर्क हा 6व्यांदा तुटला। हिंगोलीमध्ये केळीच्या बागेवर शेतकऱ्यांना फिरवला कोयता। 2000 केळीची झाडं नष्ट केली। मुसळधार पाऊस आणि पडलेले भाव यामुळे संभाजी गावंडे या शेतकऱ्यांना उचललं हे पाऊल। मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या पखरूड भूम या तालुक्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान। पिकांचं मातीही वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा। परळीमध्ये अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकात पाणीच पाणी। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा असताना सगळं मातीमोल झाल्यामुळे शेतकरी चिंतेत। दरम्यान पंचनामा करून आता नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, तर 461 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अनेक घरं पुराच्या पाण्याखाली, शेकडो हेक्टरवरील पिकंही सडली।